तर बघा मैत्रिणींनो, मला आज अर्जंट ब्लाऊज शिवायला आलेलं होतं आणि हे एंगेजमेंटचं ब्लाऊज आहे. तर एंगेजमेंटचं ब्लाऊज मला अर्जंट द्यायचं होतं आणि मग इथे मी काय थोडं इथे बघा बेसन पण भिजवून ठेवलेलं आहे, कारण मला शेव पण मुलींसाठी काढायची होती. तर मी बेसन भिजवून ठेवून बघा इथे थोड्या वेळ ठेवलेलं आहे आणि ही ब्लाऊजची कटिंग आहे ते मी इथे करून घेणार आहे. कारण की बघा इथे हे जे अर्जंट जर कस्टमरचं ब्लाऊज द्यायचं असेल तर आपल्याला आपले जे घरचे काम आहे ते ठेवून आपल्याला ते ब्लाऊज द्यायचं असतं. तर इथे बघा आता हे जे ब्लाऊज आहे तर हे एंगेजमेंटचं मला एका मुलीचं अर्जंट आजच द्यायचं आहे. तर मी इथे बघा हे जे ब्लाऊजची कटिंग आहे ते करून घेत आहे. तर हे पूर्ण वर्क आरीवर्कचं हे ब्लाऊज आहे आणि इथे बघा हे आरीवर्कचं ब्लाऊज असल्यामुळे बघा इथे बाह्यावर आरीवर्क दिलेलं आहे, नंतर मागच्या साईडने पण दिलेलं आहे. तर मी सर्वात आधी बघा एक साईडची बाही आहे ती इथे मेजरमेंट लावून कट करून घेत आहे. तर आपल्याला हे जे आरीवर्कचं ब्लाऊज असतं जर ह्या आरीवर्कच्या ब्लाऊजचे पार्ट्स आपल्याला वेगवेगळे कट करायचे असतात, कारण की बघा इथे बरोबर त्यांचं हे दिलेलं असतं, मेजरमेंट दिलेलं असतं, किंवा बघा इथे जी बाही आहे ते बघा प्रॉपर दिलेली आहे आणि आकार पण दिलेला आहे. तर मी इथे काय केलेलं आहे, हे जे इथे बघा थोडा कापड मी इथे कमी घेतलेला आहे आणि नंतर मी तो लावून घेणार आहे, कारण की बघा इथे जी दुसरी बाही आहे ती पण यामध्ये निघायला पाहिजे आहे, म्हणून मी इथे अशा प्रकारे ती कट करून घेतलेली आहे. आणि जो मोंढ्यामध्ये थोडा कमी कापड पडत आहे तर ती मी इथे एक्स्ट्रा लावून घेणार आहे. आणि ही जी समोरची धडी आहे तर ती थोडी मी ते कमी करून घेतलेली आहे, कारण की बघा जे जे वर्क आहे ते म्हणजे त्या जी मुलगी आहे तिचं ती लांबी आहे बाहीची 9.5 इंचच आहे. तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 10.5 इंच घेतलेली आहे लांबी, म्हणून मी इथे थोडी थोडी इथे कट करून घेतलेली आहे. तर बघा हे पूर्ण वर्क या बाहीवर आलेलं आहे आणि दोन्ही बाहीची कटिंग ते झालेली आहे. त्यानंतर बघा इथे ही जे मागचा भाग आहे तर ह्या मागच्या भागाची आधी कटिंग करून घेत आहे. आणि बघा मी आधी बघा इथे मेन फॅब्रिकवरच ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे, कारण की बघा जो आकार दिलेला आहे तो आपण मेन फॅब्रिकवरच आधी कट करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला अस्तर वर कट करायचा आहे, म्हणजे तेच ठेवून मग अस्तर पण कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे लांबी आहे बघा इथे 13.5 इंच आहे, तर मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. तर तुम्ही 1 इंचसुद्धा घेऊ शकता, पण इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि जी कंबर आहे ती इथे 26 इंच आहे, तर अर्धा इंच लुजिंगसाठी आणि इथे बघा हा मग 2 इंच मार्जिनसाठी अशा प्रकारे मी इथे घेतलेली आहे. आणि इथे बघा हा जो गळा आहे तो गळा थोडा पसरट आहे आणि हा जो शोल्डर आहे तो उतरायला नको. शोल्डर खूप मोठा आहे तर आपल्याला शोल्डर 1 इंच कमी करायचं आहे. तर मी इथे बघा 1 इंच आतमध्ये मी शिलाई करून घेणार आहे आणि तिथे ते जे शोल्डर आहे ते कमी करणार आहे, म्हणजे जे पूर्ण वर्क आहे ते पूर्ण वर्क यायला पाहिजे आहे. आणि मोंढ्यासाठी 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे. आणि इथे बघा जो गळा जेवढा आहे तेवढाच मी इथे घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे बघा गळ्याचा जो आकार आहे तो दिलेला आहे. आता ही जे 1 इंच अंतर आहे ते आतमध्ये मी ते शिलाई करून घेणार. अशा प्रकारे बघा मी मागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे. आणि जे 1 इंच अंतर आहे आणि मी इथे जे गळ्यासाठी अंतर आहे ते 2 इंच घेतलेलं आहे. गळ्याची लांबी इथे 8 इंचच्या जवळपास आहे, तर मी इथे 2 इंचचा गळ्याचं अंतर घेतलेलं आहे. टोटल मी शोल्डर 5 इंच घेतलेलं आहे आणि 3 इंच शोल्डर सोडणार आणि 2 इंच अंतर घेऊन ते शिलाई करणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हा मागचा भाग मी इथे कट केलेला आहे. बघा गळ्याबरोबर इथे मागचा भाग हा कट झालेला आहे. तर मागचा भाग आणि बाहेरची कटिंग मी इथे करून घेतलेली आहे. तर बघा दोन्ही ज्याची कटिंग व्यवस्थित झालेली आहे. आता इथे बघा मी आधी अस्तरवर मागच्या भागाची कटिंग करून घेणार आहे. तर जे अस्तर आहे ते मी इथे अस्तर घेतलेलं आहे आणि जेवढी लांबी आहे तेवढीच घ्यायची आहे. आणि जो मोंढा आहे तो मी इथे नंतर जोडल्यानंतर कट करून घेणार आहे. त्यानंतर जो समोरचा भाग आहे तो समोरच्या भागात बघा इथे समोरचा भाग मागच्या भागापेक्षा 2 इंच जास्त घ्यायचा आहे. म्हणजे इथे बघा लांबी ही 1 इंचच वाढवायची आहे आणि जे साईडचं अंतर आहे 2 इंच वाढवायचं आहे आणि वरच्या साईडने पण 1 इंच वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता पुन्हा मेजरमेंट लावून घेणार आहे. तर शोल्डर मी इथे 5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याचं अंतर इथे मी 2 इंच घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बघा इथे गळ्याची लांबी 6 इंच घ्यायची आहे आणि गळ्यास बघा मोंढा पण हा 5.5 इंच घेतलेला आहे. अशा प्रकारे बघा इथे मी मार्क करून घेतलेला आहे. आणि खाली आपल्याला फ्रिन्स कट करायचा आहे तर त्यासाठी पण मी मेजरमेंट अशा प्रकारे लावून घेत आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ह्या ब्लाऊजची मी इथे कटिंग करून घेणार आहे. तर इथे बघा जो एक्स्ट्रा 1 इंच कापड आहे तो वरच्या साईडने आपल्याला हुक्स पट्टीला कमी करून घ्यायचा आहे, जेणेकरून बघा मागचा जो भाग आहे आणि समोरचा भाग आहे तो एकसारखा दिसणार आहे. आणि
अशा प्रकारे आकार मी बघा इथे जे प्रिन्स कटसाठी 2 इंच अंतर सोडलेलं जे मी इथे एक्स्ट्रा 2 इंच घेतलेलं होतं ते मी ते प्रिन्स कटच्या टक्ससाठी इथे सोडलेलं आहे आणि ते बघा अशा प्रकारे हे कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा इथे 1/2 इंचवर कट करायचं आहे आणि हे 2 इंचवर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर ही बघा ही जी प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता मेन फॅब्रिकवर सुद्धा अशाच प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी हे ब्लाऊजची मी इथे कटिंग करून घेत आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे तर ते जे कस्टमर आहे त्या मुलींना बघायला सुद्धा पाहुणे जेव्हा आलं होतं तेव्हा पण त्या मुलीने अर्जंट शिवून दिलं होतं आणि ते बघा तिला ते फिटिंगला व्यवस्थित बसलेलं होतं. तर तिनेच माझ्याकडे जे एंगेजमेंटचं ब्लाऊजसुद्धा शिवायला आणलेलं आहे आणि ते अर्जंट पण द्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेली आहे. आता ही कटिंग झाल्यानंतर मी ते नंतर ते शिवून घेणार आहे. पण त्याआधी बघा मला इथे मी जे शेवचं भिजवून ठेवलेलं आहे तर कारण की मुली शाळेतून आल्यानंतर बघणार म्हणून मी इथे आधी ते करून घेणार आहे. नंतर हे ब्लाऊज मी ते शिवणार आहे. तर अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे. आता यानंतर बाहेरची पण सुद्धा बघा राहिलेली होती तर ही बाहेरची कटिंगसुद्धा करून घ्यायची आहे. तर मी जेवढा कापड उरलेला होता तेवढे म्हणजे बाहेरची कटिंग इथे करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी फक्त 10 मिनटात या ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. आणि बघा मेजरमेंट माझ्याकडे आधीच या मुलीचं होतं तर मी त्याच प्रकारे कटिंग करून ते ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता यानंतर बघा मी इथे जे मी शेवचं जे भिजवलेलं होतं तर बघा इथे मी 2 ग्लासचं इथे मी बघा बेसन घेतलेलं आता आणि त्यामध्ये थोडं मी इथे तिखट टाकून आणि थोडं मीठ टाकून आणि थोडं इथे मोहन टाकून इथे भिजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बघा या साच्यामध्ये भरून याचे छान गरमागरम शेव काढून घेणार आहे. आणि माझ्या मुलींना शेव खूप आवडतात म्हणून आता माझ्या मुलींची पेपर सुरू आहे तर काहीतरी खायला पाहिजे म्हणून मी इथे तर गरमागरम शेव इथे बनवत आहे. तर इथे बघा मस्त असे शेव बनवत आहे आणि थोडा जाडसर साचा घेतलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारे मस्त मोकळे असे शेव तयार होत आहे. तर बघा मैत्रिणींनो कितीही काम असलं तरी काहीतरी बनवायचं असलं तर वेळ हा काढावाच लागतो. म्हणून इथे बघा मी थोडा वेळ काढूनच मुलांना काहीतरी बनवून द्यायचं म्हणून मी इथे आज त्यांच्यासाठी शेव बनवलेले आहे. तर बघा मस्त असे शेव इथे तयार झालेले आहे आणि बघा खुसखुशीत असे आणि कलर पण छान मस्त येलो कलर आलेला आहे. त्यानंतर मला चिवडासुद्धा बनवून घ्यायचा पण चिवडा मी हा नंतर बनवणार कारण का मला ब्लाऊज पण द्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी इथे काम असो कितीही काम असो तरी पण काहीतरी बनवायचं असलं तर वेळ काढून नक्की बनवते. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे तुम्हीसुद्धा वेळ काढून थोडं काहीतरी बनवू शकता. बघा छान मोकळे असे शेव झालेले आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा गरमागरम शेव हे तयार झालेले आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. यानंतर मी बघा मस्त असे व्हिडिओ तुमच्यासोबत इथे घेऊन येणार. धन्यवाद.